सादर प्रणाम समस्त श्रोत्रीवर्ग, भगवद्भक्त आणि आत्मज्ञान पिपासू साधकांनो. आजच्या या घोर कलियुगात जिथे मानवी चित्त नानाविध प्रश्नांनी आक्रांत आहे, जिथे मी कोण, माझे ध्येय काय, संसार सागरातून तरुण जाण्यास कोणता आधार प्राप्त होईल, अशा विचारांनी जीव व्याकुळ होतो, तिथे मनाला एक शाश्वत आधार हवा असतो. एक अशी अलौकिक शक्ती हवी असते जी अज्ञानाचा तिमिर भेदून ज्ञानमार्गाचा प्रकाश दाखवेल, संकटांचे पर्वत भेदून उद्धाराचा सोपान निर्माण करेल. याच आधाराचा, याच परमतत्वाचा अनुभव देणारा ग्रंथराज म्हणजे श्री गुरुचरित्र. आज आपण याच दिव्य ग्रंथराजाच्या प्रथम अध्यायाचे अर्थात मंगलाचरण आणि नामधारक कथारंभाचे भावनिक गहन विश्लेषण करणार आहोत. हे केवळ एक आख्यान नव्हे, तर आत्मज्ञानाचे अमृत, भक्तीचे सार आणि मोक्षाचा महामार्ग आहे. बंधूंनो, श्री गुरुचरित्र हा केवळ शब्दसमूहांचा संकलित ग्रंथ नव्हे, तो साक्षात परब्रह्माचा, श्री दत्तात्रेयांचा वाङ्मयीन अवतार आहे. ज्या ग्रंथाच्या केवळ श्रवणाने किंवा पठणाने संकटांचे पर्वत कोसळतात, अनिष्ठांचा विध्वंस होतो आणि साक्षात दत्तप्रभू भक्ताच्या दारी धावून येतात, असा हा अलौकिक ग्रंथराज. श्रीपाद वल्लभ दिगंबरांच्या लीला आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्य चरित्राचे वर्णन करणारा हा ग्रंथ कलियुगातील साधकांसाठी एक जिवंत वेद स्वरूप आहे. ज्याप्रमाणे वेद हे श्रुती परंपरेने अवतरले, त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष आज्ञेने श्री सरस्वती गंगाधर या महान लेखकाच्या लेखणीतून प्रकट झाले आहे. यातील प्रत्येक अक्षर, प्रत्येक काव्यपंक्ती चैतन्याने आणि गुरुकृपेने भारलेली आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर दत्त संप्रदायाचा हा कल्पवृक्ष घराघरात मनामनात भक्तीचे शीतल छत्र निर्माण करत आहे. सृष्टीमध्ये कोणतंही शुभकार्य आरंभण्यापूर्वी आपण मंगलाचरण करतो, नाही का? गणपतीचे पूजन करतो, कुलदेवतेला वंदन करतो, इष्टदेवतेचे स्मरण करतो. यामागील उद्देश काय असतो? तर आपल्या कार्यात कोणतीही विघ्ने उद्भवू नयेत, ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्यातून आपल्याला अपेक्षित फल प्राप्त व्हावे. श्री गुरुचरित्राचा प्रारंभही याच परमपवित्र मंगलाचरणाने होतो. हे मंगलाचरण केवळ औपचारिकता नव्हे, तर ते एका आर्त भक्ताच्या हृदयाचा सद्गुरूंप्रतीचा अनन्य भाव प्रकट करते. ग्रंथाच्या सुरुवातीला श्री सरस्वती गंगाधर प्रथम विघ्नहर्त्या गणपतीला वंदन करतात. श्री गणेशाय नमः हा मंत्र उच्चारताच लेखकाच्या नेत्रांसमोर गणरायाचे ते भव्य स्वरूप प्रकट होते. ते वर्णन करतात की, हे लंबोदरा, हे गजवदना, तू सकल विद्यांचा अधिपती आहेस. जेव्हा एखादा जीव आध्यात्मिक प्रवासाला निघतो, तेव्हा त्याच्या मार्गात अनेक विघ्ने येतात. ही विघ्ने बाह्य जगातील नसून ती मानवाच्या अंतर्मनातील शंका, अहंकार, अज्ञान आणि मोहरूपी अंधकार असतात. या सर्व अडथळ्यांचा विनाश करणारा तूच एक आहेस. गणपतीच्या रूपाचे वर्णन करताना लेखक म्हणतात की, तुझे हे गंडस्थळ मदजलाने माखलेले आहे. तुझे कर्ण, कान शूर्पाकाराप्रमाणे सुपासारखे विशाल आहेत, जे जगातील प्रत्येक भक्ताची आर्त हाक ऐकण्यासाठी सदैव तत्पर असतात. गणपतीच्या स्मरणानंतर लेखक वाणीची अधिष्ठात्री देवता सरस्वती मातेकडे वळतात. नमस्ते शारदे देवी म्हणताना सरस्वती गंगाधरांची ओढ अधिक तीव्र होते. ते म्हणतात, हे माते, मी या महान ग्रंथाच्या रचनेस प्रवृत्त झालो आहे, परंतु मला शब्दांचे ज्ञान नाही, अलंकारांचे परिपोषण कसे करावे हेही मला ठाऊक नाही. तू तर साक्षात ब्रह्माची मानसपुत्री आहेस, जिच्या करकमलात वीणा आणि ग्रंथराज आहे. तू जर माझ्या जिभेवर अधिष्ठित झालीस, तरच हे दिव्य चरित्र विश्वापुढे प्रकट होईल. सरस्वती मातेचे रूप इथे केवळ विद्येचे प्रतीक नाही, तर ते बुद्धीच्या शुद्धीकरणाचेही प्रतीक आहे. लेखकाला अशी शुद्ध बुद्धी अपेक्षित आहे, जी श्रीगुरूंच्या चरित्रातील शुद्ध तत्व अवगमित ओळखू करू शकेल. यानंतरचा प्रवास ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना आणि गुरु परंपरेस वंदनाकडे अग्रसर होतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकात्मिक रूप म्हणजेच दत्ततत्व. या विश्वाची उत्पत्ती करणारा ब्रह्मा, पालन करणारा विष्णू आणि संहार करणारा महेश हे तिन्ही देव ज्या गुरु स्वरूपामध्ये सामावलेले आहेत, त्यांना नमन केल्याशिवाय ग्रंथाचे तेज प्रस्थापित होऊ शकत नाही. लेखक इथे स्पष्ट करतात की, गुरु हा केवळ मानवी देह नसून तो परब्रह्माचा प्रत्यक्ष आविष्कार आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः, गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ही उक्ती इथे केवळ शब्दांत न राहता ती प्रत्यक्ष अनुभूतीत अवतरते. ही गुरु परंपरा अत्रि ऋषी आणि माता अनुसूया यांच्यापासून आरंभ होते, ज्यांनी आपल्या तपाच्या बळावर त्रिमूर्तींना बाळ रूप धारण करण्यास भाग पाडले. ही केवळ पौराणिक कथा नव्हे, तर ती एका भक्ताच्या संकल्पाची आणि दृढ तपस्येची शक्ती दर्शवणारी आहे. बंधूंनो, ही ग्रंथरचना केवळ ज्ञानप्रकाशन नव्हे, तर ते एका भक्ताच्या आत्मसमर्पणाचे उत्तुंग उदाहरण आहे. श्री सरस्वती गंगाधर जेव्हा मेखणी हातात घेऊन कागदासमोर आसनस्थ होतात, तेव्हा त्यांच्या अंतर्मनात विचाराचे प्रचंड वादळ उत्पन्न होते. त्यांना तीव्रतेने जाणीव होते की, ज्या श्रीगुरूंच्या एका लीलेचाही अंतर साक्षात देवांनाही लागला नाही, त्यांचे चरित्र लिहिण्याचे धाडस मी कसा करू शकेन? मी तर एक सामान्य अल्पबुद्धी असलेला मानवी जीव. माझ्याकडे ना साधनेचे बळ आहे, ना ज्ञानाची समृद्धी. या विचारांनी त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. लेखणी थरथरू लागते. हा तो सर्वोच्च शरणागतीचा क्षण आहे, जिथे एक लेखक स्वतःला पूर्णपणे पुसून टाकतो, आपले अस्तित्व विसरून जातो. ते सद्गुरूंप्रती आर्त विनवणी करतात. हे गुरुदेवा, हे श्री नृसिंह सरस्वती, हा ग्रंथ माझा नाही, यातले शब्द माझे नाहीत. मी केवळ तुमची एक निर्जीव लेखणी आहे.
जसे तुम्ही मला हलवाल तसे मी लिहित जाईन. माझ्यातले मी पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचे दैवी रूप या कागदावर अवतरणार नाही. म्हणून आधी माझ्या अहंकाराचा बळी घ्या. मला पूर्णपणे अज्ञानी बनवा, जेणेकरून तुमचे पूर्ण ज्ञान माझ्यात प्रवाहित होईल. त्यांच्या या आर्त विनवणीने वातावरणात एक विलक्षण स्पंदन निर्माण होते. तो अष्टसात्विक भाव, ती व्याकुळता आणि देवाशी असलेले ते नाते इतके गहिवरून येते की तिथे केवळ भक्तीच अवशिष्ट राहते. मी केवळ एक निमित्त आहे, लिहिणारे तुम्हीच आहात, हा भाव जेव्हा सिद्ध होतो तेव्हाच श्री गुरुचरित्राचा उगम होतो. भक्तीच्या या शिखरावरून उतरल्यानंतर कथेचा प्रवाह पुन्हा एकदा कलियुगाच्या भीषण वास्तवाकडे वळतो. श्री सरस्वती गंगाधर सांगतात की हे मंगलाचरण जितके महत्त्वाचे आहे तितकीच महत्त्वाची आहे या ग्रंथाची आवश्यकता. आपण सांप्रत ज्या काळात जगत आहोत ते म्हणजे कलियुग. नंदलालाने कलियुगातील मानवाची बुद्धी भ्रष्ट केली अशी उक्ती आहे. हे युग अधर्माचे, असत्याचे, व्याधींचे आणि स्वार्थाचे आहे. मानवाचे चित्त चंचल झाले आहे, त्याची श्रद्धा डळमळीत झाली आहे. सभोवतालच्या जगात धनाचा आणि सत्तेचा लोभ वाढला आहे. अशा काळात मानवाला तारून नेण्यासाठी साधी मंत्रसाधना पुरेशी नाही. त्याला गरज आहे ती एका अशा शक्तीची जी त्याच्या हातात हात धरून त्याला संकटातून बाहेर काढेल. कलियुगातील या अंधकारमय स्थितीचे वर्णन करताना लेखक धर्माच्या संकल्पनेस एका वृषभाच्या, बैलाच्या रूपात मांडतात. सत्ययुगात हा धर्मरूपी वृषभ आपल्या चारही पदांवर भक्कमपणे उभा होता: सत्य, शौच, दया आणि दान. लोकांच्या मनात केवळ ईश्वरी चैतन्य होते. कपट किंवा मत्सर यांना तिथे स्थानच नव्हते. परंतु जसा काळ पुढे सरकला तसा त्रेतायुगात धर्माचा एक पद गळून पडला. द्वापार युगात केवळ 2च पद अवशिष्ट राहिले आणि कलियुग येता येता धर्माची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली. आता हा धर्मरूपी वृषभ केवळ एकाच पदावर म्हणजेच केवळ दान या धर्मावर थिटी मारत उभा आहे. कलियुगाचे आगमन होताच जगाचा चेहरा मोहरा बदलून गेला. ज्या पृथ्वीवर कधी वेदांच्या मंत्रोच्चारांचा निनाद घुमत असे तिथे आता अधर्माचा सुळसुळाट सुरू झाला. सरस्वती गंगाधर वर्णन करतात की कलियुग हे केवळ काळाचे एक चक्र नाही, तर तो मानवी बुद्धीला ग्रासणारा एक रोग आहे. या युगात सत्याची जागा असत्याने घेतली आणि प्रेमाची जागा स्वार्थाने. लोक धर्माच्या नावाने पाखंड करू लागले. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते प्रजेचे रक्षक होण्याऐवजी भक्षक बनू लागले. ज्ञानी लोक गर्वाने आंधळे झाले आणि अज्ञानी लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले. कलियुगाचे हे वर्णन वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात, कारण लेखक सांगतात की या काळात नात्यांमधील आर्द्रता, ओलावा पूर्णपणे संपुष्टात येईल. पुत्र पित्याचा आदर करणार नाही, शिष्य गुरुची टिंगल करेल आणि पतिव्रता धर्माचा ऱ्हास होईल. अधर्माच्या या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवन दुःखाच्या सागरात बुडू लागले. घरोघरी दारिद्र्य पसरले, नवनवीन व्याधींनी मानवी शरीराला ग्रासले. मानसिक अशांतता इतकी वाढली की माणसाला निद्राही मिळेनाशी झाली. लोक केवळ उदरभरणार्थ वाममार्गाचा अवलंब करू लागले. सरस्वती गंगाधर लिहितात की या युगात वेदांचे पठण करणारे ब्राह्मण आपल्या धर्मापासून विचलित होतील आणि जे शूद्र आहेत ते स्वतःला महान पंडित म्हणून घेतील. सर्वत्र गोंधळ, भीती आणि अस्थिरता यांचे साम्राज्य असेल. परंतु प्रश्न हा निर्माण होतो की जर सर्व काही इतके अनिष्ट आहे तर मग या मानवी जीवनाला आधार कोणाचा? नाही रे देवा, कोणाचा आधार? दुःखी झाले संसाराचे भार. जेव्हा सर्व मार्ग अवरुद्ध होतात, जेव्हा अंधार इतका दाट होतो की स्वतःचा हस्तही दिसेनासा होतो, तेव्हाच सृष्टीचा तो मूळ पुरुष, तो करुणाकर दत्त महाराज अवताराची योजना आखतात. त्या अवतारापूर्वी कलियुगातील पीडित जीवांची जी अवस्था झाली होती ती पाहून साक्षात पृथ्वी माताही गहिवरून गेली. लोक देवाचा घावा करू लागले, परंतु त्यांच्या हाकेत तो जुना जोर नव्हता, कारण त्यांचे अंतःकरण पापाने मलिन झाले होते. तरीही काही असे जीव होते जे या दलदलीतही भक्तीचे कमलपुष्प फुलवून बसले होते. त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक अग्निपरीक्षा होती. कल्पना करा, एका अंधाऱ्या रात्री एका उद्ध्वस्त झालेल्या ग्रामाच्या वेशीवर एक वृद्ध पुरुष आपल्या मरणासन्न पुत्राला मांडीवर घेऊन बसला आहे. त्याच्याकडे ना औषध आहे ना अन्नाचा घास. त्याच्या नेत्रातले पाणी आता शुष्क झाले आहे, परंतु काळजातील आग वाढत चालली आहे. तो आकाशाकडे बघतो, जिथे काळेकुट्ट मेघ ढग जमा झाले आहेत. तो आर्तनाद करतो, पण त्याचा आवाज घशातच अडकतो. तो म्हणतो, हे देवा, जर तू विद्यमान आहेस तर आम्हाला या नरकातून का काढत नाहीस? हा केवळ त्या एका वृद्धाचा प्रश्न नव्हता, तर तो कलियुगातील कोट्यावधी पीडित जीवांचा सामूहिक आक्रोश होता. ही ती आर्त हाक होती जी वैकुंठाला आणि कैलासालाही हलवून सोडणारी होती. लोकांच्या मनातील भीती आता पराकोटीला पोहोचली होती. त्यांना वाटत होते की आता हा सृष्टीचा अंत समीप आला आहे. कोणीही कोणाचा नाही हा विचार जेव्हा मनात दृढ होतो तेव्हा मानवी आत्मा पूर्णपणे भग्न होऊन जातो. त्या हताश क्षणी जेव्हा प्रत्येक जीवाला वाटते की आपण आता अनाथ आहोत, तेव्हाच वातावरणात एक दैवी स्पंदन निर्माण होते. तो क्षण असा असतो जिथे मृत्यूचे सावट असते, पण त्याच सावटातून जीवनाचा नवा प्रकाश जन्म घेणार असतो. त्या आर्तहाकेचा परिणाम असा झाला की साक्षात दत्तप्रभूंच्या करुणेला पाझर फुटला. कलियुगाचा हा भयावह प्रलय थांबवण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी केवळ ज्ञान पुरे नव्हते, तर प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता होती.
आणि म्हणूनच या अध्यायात सरस्वती गंगाधर श्री नृसिंह सरस्वतींच्या अवताराची पार्श्वभूमी तयार करतात. ते सांगतात की श्रीगुरू हे केवळ एक व्यक्ती म्हणून येत नाहीत, तर ते आशेचे मूर्तरूप म्हणून प्रकट होतात. ज्या ज्या वेळी धर्माची ग्लानी होते त्या त्यावेळी मी अवतार घेतो, हे भगवंताचे वचन आहे. ज्या ज्या वेळी जगावर संकटाचे पर्वत कोसळले त्या प्रत्येक वेळी ईश्वराने रूप बदलले आहे. कधी तो मत्स्यावतार झाला, कधी वराह झाला, तर कधी त्याने नृसिंह होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. परंतु कलियुगात शत्रू बाहेर नाही, तर तो मानवाच्या अंतरात आहे. अज्ञान, अहंकार आणि मोह या शत्रूंचा नाश करण्यासाठी शस्त्राची नव्हे, तर श्रीगुरु चरित्रासारख्या शब्दास्त्राची आणि श्रीगुरूंच्या स्पर्शाची गरज आहे. लेखक वर्णन करतात की श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार हा कलियुगातील लोकांसाठी एक कामधेनू ठरला. त्यांनी केवळ चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी जगण्याची एक नवी दिशा दिली. त्यांनी मानवाला पुन्हा एकदा त्याचे कर्तव्य आणि धर्माची जाणीव करून दिली. परंतु हा अवतार एकाएकी प्रकट झाला नाही. त्यासाठी आधी भक्तीची भूमी तयार व्हावी लागली. आणि ही भूमी तयार करण्याचे कार्य एका अशा भक्ताने केले ज्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी या ग्रंथात कोरले गेले आहे. कलियुगाच्या या घोर अंधारातही ज्याच्या कुळाने कधी आपली श्रद्धा ढळू दिली नाही, अशा एका महान भक्ताचा जन्म झाला होता, ज्याचे नाव होते नामधारक. हा केवळ एक सामान्य मानव नव्हता, तर तो साक्षात भक्तीचा प्रतिनिधी होता. नामधारकाची कैफियत ऐकल्याशिवाय आपल्याला श्रीगुरूंच्या महानतेचा अंदाज येऊ शकत नाही. नामधारक हा काही साधासुधा माणूस नव्हता. त्याचे कुळ, त्याचे रक्त आणि त्याचे संस्कार हे श्रीगुरूंच्या चरणी अर्पण झालेल्या एका महान परंपरेतून आले होते. त्याचे पूर्वज सायनदेव हे श्री नृसिंह सरस्वतींचे अनन्यसाधारण भक्त होते. जेव्हा श्रीगुरू गाणगापूर क्षेत्रात वास्तव्यास होते तेव्हा सायनदेवांनी त्यांची छाया बनून सेवा केली होती. श्रीगुरूंनी सायनदेवांवर इतकी कोपा केली होती की त्यांना वर दिला होता की तुझ्या वंशात भक्तीची ही ज्योत कधीही विझणार नाही. तुझ्या 7 पिढ्यांवर माझी अखंड छाया राहील. नामधारक याच सायनदेवांच्या कुळातील सुपुत्र होता. लहानपणापासूनच त्याच्या कर्णावर श्रीगुरूंच्या अगाध लीला पडत होत्या. इतर बालके जेव्हा क्रीडात खेळण्यात गुंग असायची तेव्हा नामधारक आपल्या आजोबांच्या कुशीत बसून श्रीपाद, श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वतींच्या कथा ऐकत असे. बाळ रांगता पंथ चाले या उक्तीप्रमाणे त्याची भक्ती जन्मापासूनच होती. पण जसजसा तो मोठा झाला तसतशी त्याच्या मनातील एक ओढ वाढत गेली. त्याला वाटू लागले की जर माझ्या पूर्वजांनी साक्षात परब्रह्माला पाहिले, त्यांच्या चरणांना स्पर्श केला, तर मी का वंचित राहिलो आहे? केवळ कथा ऐकून माझे समाधान कसे होईल? मला त्यांचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. नामधारकाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता घर करून बसली होती. तो संसार करत होता, आपली कर्तव्य पार पाडत होता, परंतु त्याचे चित्त मात्र सदैव गाणगापूरच्या त्या निर्गुण मठाकडे आणि भीमा अमरजा संगमाकडे लागलेले असायचे. त्याला संसारातील सुखे आता विषाप्रमाणे वाटत होती. पंचपक्वान्ने समोर असूनही त्याला ती बेचव वाटत होती, कारण त्याच्या आत्म्याला श्रीगुरूंच्या नामस्मरणाची भूक लागली होती. त्याच्या मनात सतत एकच विचारचक्र चालू असायचे. माझे पूर्वज धन्य होते, पण मी अभागी आहे. मला साक्षात श्रीगुरू कधी भेटतील? एका मध्यरात्री जेव्हा संपूर्ण ग्राम निद्रेच्या अधीन झाले होते तेव्हा नामधारक आपल्या गृहाच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला. आत त्याचे कुटुंब शांतपणे शयन करत होते. त्याची पत्नी, त्याची बालके, ज्यांच्यासाठी त्याने आयुष्यभर कष्ट केले होते. तो त्यांच्याकडे शेवटचा निरोप घेण्याच्या दृष्टीने बघतो. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. एका बाजूला संसाराची ओढ होती, तर दुसऱ्या बाजूला श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र तहान. आईचा पान्हा आणि गुरुचा कान, जीवनाच्या मार्गाला आधार महान, अशा उक्तीप्रमाणे तो श्रीगुरूंच्या आधाराच्या शोधात होता. तो स्वतःशीच पुटपुटतो, हे गुरुदेवा, मला क्षमा करा. मी या संसाराच्या जाळ्यात अडकलो होतो, पण आता माझे मन इथे रमत नाही. मला माझ्या बालकांचे मुख दिसत नाही. मला केवळ तुमचे तेजस्वी रूप दिसत आहे. जर मी इथेच राहिलो तर मी स्वतःला कधीही क्षमा करू शकणार नाही. मला ठाऊक नाही की पुढचा मार्ग कुठे जातो. मला ठाऊक नाही की मी जिवंत परत येईन की नाही, पण मला आता निघावेच लागेल. तुमच्या चरणांची धूळ कपाळी लावल्याशिवाय या नामधारकाला आता स्वस्थता लाभणार नाही. त्याच्या नेत्रांतून घळाघळा अश्रू वाहू लागतात. तो खाली वाकून आपल्या गृहाच्या उंबरठ्याला स्पर्श करतो आणि ती माती कपाळाला लावतो. हा त्याचा शेवटचा संसारिक स्पर्श होता. तो मागे वळून पाहत नाही. त्या काळोख्या रात्रीत केवळ श्रीगुरूंच्या नामाचा आधार घेऊन तो गृहाबाहेर पडतो. त्याच्या पावलांमध्ये एक विलक्षण निश्चय होता. त्याला ठाऊक होते की आता मागे फिरणे नाही. हा त्याग केवळ गृहाचा नव्हता, तर तो त्याच्या अहंकाराचा आणि मोहमायेचाही त्याग होता. विरहाच्या त्या वेदनेने त्याचे शरीर शहारत होते, पण अंतर्मनात एक दिव्य प्रकाशाची ठिणगी प्रदीप्त झाली होती. गृह सोडून नामधारकाचा प्रवास खऱ्या अर्थाने आरंभ झाला. त्याने आपल्यासोबत काहीही घेतले नव्हते, ना अन्नाचा कण, ना पाण्याचा तांब्या. त्याला केवळ एकाच गोष्टीची खात्री होती की ज्याने माझ्या पूर्वजांना तारले तो मलाही नक्कीच मार्ग दाखवेल. तो अनवाणी पदांनी चालायला लागला. परंतु मृत्यू तिथे आला नाही. उलट नामधारकाच्या मिटलेल्या नेत्रांसमोर एक चमत्कार घडू लागला. त्याला अचानक जाणवले की ज्या जमिनीवर तो पडला आहे तिथून एक विलक्षण थंडावा त्याच्या शरीरात शिरतोय. त्याच्या नाकाला एक अत्यंत मधुर दैवी परिमळ सुगंध येऊ लागला. हा परिमळ शुष्क पानांचा नव्हता, तर तो होता पवित्र जलाचा आणि तुळशीचा. नामधारकाने कष्टाने आपले नेत्र उघडले. त्याला वाटले की हा एखादा भ्रम आहे, पण तो परिमळ तीव्र होत गेला.
त्या रणरणत्या उष्णतेतही त्याला शीतल वाऱ्याची एक झुळूक स्पर्श करून गेली. त्याच्या कर्णात दुरून उदकाचा खळखळाट ऐकू येऊ लागला. हे काय आहे? मी कुठे आहे? त्याने कष्टाने आपले शरीर सावरले आणि समोर पाहिले. दूरवर त्याला 2 सरितांचे पाणी एकत्र येताना दिसले. तो प्रकाश, तो निळाशार उदकाचा प्रवाह. नामधारकाचे हृदय जोराने धडधडू लागले. त्याला जाणीव झाली की तो ज्या स्थानासाठी इतके दिवस तळमळत होता, तो भीमा अमरजा संगम आता त्याच्या दृष्टिक्षेपात होता. त्याच्या शरीरात जणू रक्ताचा नवा संचार झाला. जे पद आता हलत नव्हते ते आता धावण्यासाठी सज्ज झाले. तो धावत सुटला, तो ओरडत सुटला, गुरुदेव गुरुदेव. पण या संगमाच्या काठावर पोहोचल्यानंतर त्याला जे दिसणार होते ते त्याच्या कल्पनेच्याही पलीकडचे होते. भीमा आणि अमरजा या 2 पवित्र सरितांचा तो संगम, ज्या स्थानाचे महात्म्य साक्षात देवांनीही गायले आहे, ते स्थान आता त्याच्या नजरेसमोर होते. त्याचे पद रक्ताळलेले होते, शरीरातील प्राण संपुष्टात आला होता, पण त्याचे मन गरुडाप्रमाणे झेप घेत त्या संगमाच्या काठावर पोहोचले होते. तो धावत सुटला. वाळवंटातील मृगजळामागे धावणाऱ्या हरिणाप्रमाणे त्याची अवस्था नव्हती, कारण हे मृगजळ नव्हते, तर हे साक्षात मोक्षाचे द्वार होते. तो अडकला, पडला, पुन्हा उठला. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत दिगंबरा हा जप त्या वाऱ्यात मिसळत होता. मनी वसे ते स्वप्नी दिसे. संगमाच्या जवळ पोहोचताच त्याला जाणवले की इथली हवा वेगळी आहे. या हवेत परिमळ होता, चंदनाचा, शुष्ट तुळशीचा आणि एका अनामिक दैवी शक्तीचा. भीमा सरितेचा संथ प्रवाह आणि तिला येऊन मिळणारी अमरजा हे दृश्य पाहून नामधारकाचे हस्त आपोआप जोडले गेले. संगमाच्या काठावरील ती पवित्र वाळू नामधारकाच्या पदांना स्पर्शली आणि त्याला जणू स्वर्गसुखाचा अनुभव आला. ती वालुका तप्त नव्हती, तर चंदनासारखी शीतल होती. तो रांगत रांगत पात्राच्या अगदी जवळ गेला. त्याला त्या पवित्र जलाचे आचमन करायचे होते. आपल्या कपाळाला तो तीर्थ लावायचे होते. पण जसा त्याने आपला हस्त उदकाकडे नेला तसे त्याचे शरीर एकाएकी जड झाले. त्याच्या नेत्रांसमोर हजारो सूर्य एकाच वेळी चमकल्यासारखा प्रकाश दिसला. कर्णात अनाहत नाद घुमू लागला. त्याचे हृदय आता वेगाने धडधडत नव्हते, तर ते एका लयबद्ध शांततेत स्थिरावले होते. आता पुरे झाले हा विचार त्याच्या मनात आला. त्याची दृष्टी धूसर झाली. संगमाचा तो खळखळाट, तो वारा, ती वृक्ष, सर्व काही एका महान शून्यात विरघळून गेले. नामधारक तिथेच त्या पवित्र संगमाच्या काठावर मूर्छित होऊन कोसळला. नामधारक जेव्हा त्या वालुकेवर कोसळला तेव्हा बाह्य जगासाठी तो बेशुद्ध होता, पण त्याच्या अंतर्मनात एक वेगळीच सृष्टी निर्माण झाली होती. त्या मूर्छित अवस्थेत त्याला आपल्या शरीराचे भान उरले नव्हते. कित्येक दिवसांची ती भूक, ती तहान, पदांतील त्या वेदना आणि मनातील तो संशय, सर्व काही जणू एका क्षणात जाळून खाक झाले होते. त्याला जाणवले की तो एका अथांग निळ्याशार प्रकाशाच्या महासागरात तरंगत आहे. हा प्रकाश नेत्रांना टोचणारा नव्हता, तर तो मायेच्या मायेने कुरवाळणारा होता. त्याला असे वाटले की जणू तो एका लहान बालकासारखा आपल्या मातेच्या कुशीत विसावला आहे. ती माता म्हणजे दुसरे कोणी नसून ही भीमा अमरजा भूमीच होती. आजूबाजूला एक विलक्षण निस्तब्धता पसरली होती. पक्षीगणांचा किलबिलाट थांबला होता. वृक्षांची पाने हालणे बंद झाले होते. जणू निसर्गानेही आपला श्वास रोखून धरला होता, कारण एक भक्त आपल्या देवाच्या इतक्या जवळ पोहोचला होता. नामधारकाच्या वदनावर आता एक स्मितहास्य होते. त्याच्या मनातील मीपण पूर्णपणे पुसले गेले होते. त्या मूर्छित अवस्थेत त्याला एक अनाहत ध्वनी ऐकू येत होता. ओम ओम ओम. हा आवाज उदकाचा नव्हता, तर तो ब्रह्मांडाचा मूळ नाद होता. तो क्षण म्हणजे शून्यता होती. नामधारकाला वाटले की आता मला पुन्हा कधीही शुद्धीवर यायचे नाही. ही शांती, हा विरंगुळा आणि हा दैवी स्पर्श सोडून पुन्हा त्या संसाराच्या नश्वर जगात जाण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला जाणवले की ज्या श्रीगुरूंना तो बाहेर शोधत होता ते तर त्याच्याच अंतरात या शांततेच्या रूपात विराजमान आहेत. त्याच्या अष्टसात्विक भावांनी उच्चांक गाठला होता. त्याच्या मिटलेल्या पापण्यांतून आनंदाश्रूंच्या 2 धारा वाहून त्या पवित्र वालुकेत मिसळल्या. हा भक्तीचा तो परमोच्च बिंदू होता, जिथे भक्त स्वतःला विसरतो आणि केवळ भक्ती अवशिष्ट राहते. त्या संगमाच्या काठावर पडलेले नामधारकाचे ते शरीर आता केवळ हाडामांसाचे नव्हते, तर ते एका पवित्र मंदिरासारखे तेजपुंज दिसत होते. मूर्छेच्या त्या गाढ अवस्थेतून आता कथेचा प्रवास पुन्हा एका नवीन वळणाकडे अग्रसर होतो. नामधारकाचे शरीर सुन्न पडले होते, पण त्याची चेतना आता एका दिव्य स्वप्नलोकात प्रवेश करत होती. हे स्वप्न साधे नव्हते, तर तो साक्षात श्रीगुरूंनी दिलेला दृष्टांत होता. प्रयत्न न करता देव भेटे तेच खरे अदृश्य नाते. अचानक त्या निळ्याशार प्रकाशातून एक प्रचंड तेज बाहेर पडू लागले. नामधारकाला जाणवले की तो एका भव्य मंदिरात उभा आहे. समोरचा दरवाजा उघडतो आणि तिथून बाहेर येतो एक असा प्रकाश जो पाहून सूर्यालाही लज्जा वाटेल. त्या तेजातून एक आकृती स्पष्ट होऊ लागली. एक तेजस्वी पुरुष, ज्यांच्या जटा गंगेच्या प्रवाहासारख्या विखुरलेल्या आहेत, ज्यांच्या कपाळावर भस्माचे 3 पट्टे चमकत आहेत आणि ज्यांच्या दृष्टीत संपूर्ण ब्रह्मांडाची करुणा सामावलेली आहे. त्या पुरुषाच्या एका हातात दंड होता आणि दुसऱ्या हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि अंगावर व्याघ्रांबर वाघाचे कातले परिधान केलेले. हे रूप पाहून नामधारकाचा आत्मा शहारला. त्याला कळाले की ज्यासाठी त्याने आपल्या संसाराचा त्याग केला, ज्यासाठी तो रक्ताळलेल्या पदांनी अरण्यात भटकला, ते साक्षात दत्तस्वरूप आता त्याच्या समोर उभे आहे. पण हे स्वप्न होते की सत्य? नामधारकाला वाटले की जर हे स्वप्न असेल तर मी कधीही जाग होऊ नये. पण त्या तेजस्वी पुरुषाने नामधारकाकडे पाहून एक स्मितहास्य केले. त्या हास्यात इतकी ताकद होती की नामधारकाच्या हृदयातील सर्व जखमा एका क्षणात भरून आल्या.
तो पुरुष त्याच्या जवळ येऊ लागला. प्रत्येक पाऊल नामधारकाच्या हृदयाच्या धडधडीत मिसळत होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर आता एक असा चमत्कार घडणार होता जो नामधारकाच्या कल्पनेच्याही पलीकडे होता. मूर्छेतील ही अवस्था आता संपुष्टात येत होती. नामधारकाची चेतना पुन्हा आपल्या शरीरात परतण्यासाठी धडपडत होती, कारण स्वप्नातील तो तेजस्वी पुरुष आता प्रत्यक्षात त्याच्यासमोर येणार होता. नामधारकाचे शरीर भीमा अमरच्या संगमाच्या त्या पवित्र वालुकेवर सुन्न पडले होते. मूर्छेच्या त्या गाढ अंधारात अचानक एक ठिणगी पडली. नामधारकाने आपले नेत्र झटकन उघडले. समोर रणरणती उष्णता नव्हती, तर सूर्य आता मावळतीला गेला होता. आकाशात तांबूस रंग पसरला होता. नामधारक खडबडून उठून आसनस्थ झाला. त्याला वाटले की अरे, ते केवळ स्वप्न होते का? मी इतका वेळ जो अनुभव घेतला तो केवळ माझा भ्रम होता का? त्याच्या मनात पुन्हा एकदा निराशेचे सावट येऊ लागले. त्याचे शरीर अजूनही थकलेले होते. तहान लागली होती. पण त्याने जसा आपला हस्त आपल्या मस्तकावर लावला तसा तो थक्क झाला. त्याला जाणवले की स्वप्नात ज्या ठिकाणी त्या सिद्ध पुरुषाने हस्त ठेवला होता ती जागा अजूनही उष्ण आहे. इतकेच नाही तर तिथून एक विलक्षण परिमळ त्याच्या हाताला लागला होता. हा तोच परिमळ होता जो त्याने स्वप्नात अनुभवला होता. नामधारकाचा अष्टसात्विक भाव जागृत झाला. त्याला कळाले की ते केवळ स्वप्न नव्हते, तो दृष्टांत होता. श्री गुरूंनी आपली उपस्थिती सिद्ध करून दिली होती. तो आनंदाने ओरडू लागला, नाचू लागला. ते आले होते, माझे गुरुदेव आले होते. त्यांनी मला स्पर्श केला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गुरुचे नाम शिष्यासाठी सुखधाम. परंतु त्या क्षणी त्याला जाणीव झाली की जर स्वप्नात ते आले होते तर ते याच परिसरात कुठेतरी असले पाहिजेत. त्यांनी मला दर्शन दिले म्हणजे ते मला भेटायला नक्कीच येणार. नामधारकाने आजूबाजूला पाहिले. संगमाचे उदक संथ वाहत होते. समोरची वृक्ष शांत होती. अचानक त्याची दृष्टी दूरवर एका वटवृक्षाकडे गेली. तिथे त्याला एक धुसर आकृती दिसली. कोणीतरी तिथे आसनस्थ होते. नामधारकाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने नेत्र चोळून पुन्हा पाहिले. स्वप्नात पाहिलेले तेच जटाधारी रूप, तोच दंड आणि तोच कमंडलू. स्वप्नातील ती मूर्ती आता प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी होती. नामधारकाच्या पदांता आता थकवा नव्हता. तो वाऱ्याच्या वेगाने त्या दिशेने धावला. तो धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले होते. केवळ एकच ध्येय अवशिष्ट राहिले होते, ते चरण. ज्या चरणांच्या स्पर्शासाठी त्याने संसाराचा त्याग केला, ज्या चरणांच्या धुळीसाठी त्याने रक्ताळलेल्या पदांनी राणो माळ भटकंती केली, ते चरण आता प्रत्यक्ष त्याच्यासमोर होते. भीमा अमरच्या संगमाचा तो परिसर आता एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा भासत होता. सूर्याची मावळतीची किरणे सिद्धमुनींच्या जटांवर आणि त्यांच्या भस्मविलेतीत शरीरावर पडल्यामुळे एक विलक्षण सुवर्ण कडा निर्माण झाली होती. नामधारकाचा कंठ दाटून आला होता. त्याला ओरडायचे होते, पण मुखातून शब्द फुटेना. तो केवळ गुरुदेव गुरुदेव असे अस्पष्ट स्वर काढत त्या दिशेने झेपावत होता. सिद्धमुनी शांत मुद्रेत आसनस्थ होते. त्यांच्या वदनावर एक असे हास्य होते जे केवळ एखाद्या मातेच्या वदनावर आपल्या हरवलेल्या बालकाला पाहताना येते. नामधारक त्यांच्या जवळ पोहोचला आणि एखाद्या कोसळणाऱ्या वृक्षाप्रमाणे थेट मुनींच्या चरणांवर आडवा झाला. त्याने मुनींचे पद आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले. जणू काही आता जग इकडून तिकडे झाले तरी तो हे पद सोडणार नव्हता. त्याचे मस्तक मुनींच्या चरणांवर होते आणि त्याच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंनी मुनींचे पद पूर्णपणे भिजून गेले. हे केवळ उदक नव्हते, तर ते नामधारकाच्या अनेक जन्मांच्या तपाचे फल होते. सिद्धमुनींनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी नामधारकाला रुदन करू दिले, त्याचे दुःख वाहून जाऊ दिले. काही क्षण तिथे केवळ सरितेचा खळखळाट आणि नामधारकाच्या हुंदक्यांचा ध्वनी होता. निसर्गही या गुरुशिष्याच्या भेटीचा साक्षीदार होऊन स्तब्ध झाला होता. नामधारकाचा तो स्पर्श मुनींच्या चरणांना झाला आणि एका क्षणात त्याच्या देहातील सर्व अवशिष्ट वेदना शांत झाली. त्याला असे वाटले की जणू अनेक युगांपासून तो भटकत होता आणि आज त्याला त्याचे गृह सापडले आहे. सिद्धमुनींनी अत्यंत मायेने आपला एक हस्त नामधारकाच्या पृष्ठभागावर ठेवला आणि दुसरा हस्त त्याच्या मस्तकावर फिरवला. तो स्पर्श इतका कोमल आणि इतका सामर्थ्यवान होता की नामधारकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एखाद्या लहान बालकाला जसे त्याच्या मातेने कडेवर घ्यावे आणि त्याच्या सर्व चिंता मिटवाव्यात तसाच अनुभव नामधारकाला येत होता. मुनींच्या चरणांमधून एक शीतल चंदनासारखी संवेदना नामधारकाच्या मस्तकात शिरत होती. त्याला जाणवले की ज्या हातांनी साक्षात श्रीगुरूंची सेवा केली तेच हस्त आज मला सावरत आहेत. नामधारकाचे शरीर हुंदक्यांनी थरथरत होते, परंतु त्याचे चित्त मात्र एका अशा शांततेत विसावले होते जिचे वर्णन कोणत्याही भाषेत करणे अशक्य आहे. तो चरणस्पर्श म्हणजे केवळ शरीराचा स्पर्श नव्हता, तर तो अज्ञानाच्या अंधारावर झालेला ज्ञानाचा प्रहार होता. नामधारकाला वाटले की आता मला उठायचेच नाही, या चरणांच्या धुळीतच मला कायमचे विरघळून जाऊ द्या. त्याच्या मनातली ती ओढ, ती व्याकुळता आणि तो विरहाच्या अग्नी आता शांत झाला होता. हा गुरुशिष्य भेटीचा तो अलौकिक सोहळा होता, जिथे भक्ताचे अस्तित्व देवाच्या अस्तित्वात विलीन झाले होते. मुनींच्या हाताचा तो मायेचा स्पर्श नामधारकाच्या काळजाला भिडला होता. जणू काही ते त्याला सांगत होते की बाळा, आता घाबरू नकोस, मी आलो आहे. थोड्या वेळाने सिद्धमुनींनी अत्यंत प्रेमळ स्वरात पण गांभीर्याने विचारले, वत्सा, उठ, तू कोण आहेस आणि या निर्जन संगमावर असा का व्याकुळ होऊन रुदन करत आहेस? मुनींचा तो आवाज एखाद्या पहाडी प्रतिध्वनीसारखा खंबीर होता, तरीही त्यात ओतप्रोत माया भरलेली होती. नामधारक असा बसा सावरला. त्याने आपले मस्तक वर उचलले आणि मुनींच्या त्या तेजस्वी वदनाकडे पाहिले. मुनींचे नेत्र म्हणजे जणू करुणेचे दोन महासागर होते. नामधारकाला बोलण्याचा प्रयत्न करताना शब्दांची जुळवाजुळव करणे कठीण जात होते. त्याचा आवाज गदगदलेला होता. महाराज, मी एक अभागी जीव आहे, तो अडखळत म्हणाला.
मी नामधारक, माझ्या पूर्वजांनी सायनदेवांनी ज्या श्रीगुरूंची आयुष्यभर सेवा केली त्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी मी वेडाहून इथे आलो आहे. लोक मला वेडा म्हणतात, संसाराने मला नाकारले आहे, पण माझ्या मनात केवळ एकच ध्यास आहे, श्री नृसिंह सरस्वतींचे दर्शन. महाराज, स्वप्नात तुम्हीच मला दिसला होतात, तुम्हीच मला इथे बोलावले आहे ना? सिद्धमुनींनी मंद स्मितहास्य केले. त्यांच्या वदनावरील ते तेज नामधारकाच्या मनातील उरलासुरला अंधारही दूर करत होते. मुनींनी त्याला हाताला धरून उभे केले. नामधारक उभा राहिला, पण त्याचे पद अजूनही लटपटत होते. मुनींनी त्याला जवळ घेतले आणि आपल्या हाताने त्याच्या नेत्रांतील अश्रू पुसले. वत्सा, तू स्वतःला अभागी का म्हणतोस? जो भक्त श्रीगुरूंच्या नामाचा ध्यास घेतो तो या विश्वातील सर्वात मोठा भाग्यवान असतो. तू सायनदेवांचा वंशज आहेस, ज्यांच्या गृहावर श्रीगुरूंची अखंड कृपा राहिली आहे. तुझे हे अश्रू व्यर्थ नाहीत, हेच अश्रू तुला साक्षात श्रीगुरूंच्या चरित्रापर्यंत घेऊन आले आहेत. मुनींचे हे शब्द ऐकताच नामधारकाला वाटले की त्याला नवजीवन प्राप्त झाले आहे. त्याने पुन्हा एकदा मुनींच्या चरणाकडे पाहिले आणि विचारले, महाराज, तुम्ही कोण आहात? तुमचे हे रूप, तुमचे हे तेज, मला असे वाटते की साक्षात श्रीगुरूच माझ्यासमोर उभे आहेत. कृपया मला तुमचे नाव सांगा आणि मला या संसाराच्या दुःखातून बाहेर काढा. सिद्धमुनींनी संगमाच्या पात्राकडे पाहत उत्तर दिले, मी सिद्ध आहे. मी श्री नृसिंह सरस्वतींचा एक सामान्य सेवक आहे. मी या गाणगापूर क्षेत्रात राहून त्यांच्या लीलांचे चिंतन करत असतो. तू जो शोध घेत आहेस तो मार्ग आता इथूनच आरंभ होतो. तू व्याकुळ झाला आहेस, तुझे चित्त शंकांनी ग्रासलेले आहे, हे मला ठाऊक आहे. पण आता घाबरण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तू या पवित्र संगमावर पोहोचला आहेस त्या अर्थी तुझी गुरुभक्ती सफळ झाली आहे असे समज. नामधारकाच्या वदनावर आता एक वेगळाच विश्वास झळकू लागला होता. त्याला कळाले होते की समोर उभे असलेले व्यक्तिमत्व हे साधे साधू नसून ते साक्षात ज्ञानाचे भांडार आहेत. त्याला आता श्रीगुरूंच्या लीला ऐकण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्याने मुनींना हस्त जोडून विनंती केली, महाराज, जर मी तुमच्या कृपेला पात्र असेन तर मला त्या श्रीगुरूंचे चरित्र सांगा. माझ्या पूर्वजांना त्यांनी कसे तारले, त्यांनी या कलियुगात अवतार का घेतला आणि माझ्यासारख्या पामराला त्यांचे दर्शन कसे होईल, मला सर्व काही ऐकायचे आहे. सिद्धमुनींनी त्याला एका शिलाखंडावर आसनस्थ होण्यास सांगितले आणि स्वतःही त्याच्यासमोर आसनस्थ झाले. निशा आता जवळ येत होती, पण त्या परिसरात एक वेगळाच प्रकाश पसरला होता. मुनींनी बोलायला सुरुवात केली आणि नामधारक आपले कर्ण देऊन हृदय उखळे ठेवून ऐकू लागला. सिद्धमुनींच्या शांत आणि गंभीर वदनाकडे पाहत असताना नामधारकाला असे वाटले की त्याचे अर्धे दुःख तर केवळ त्यांच्या दर्शनानेच हरले आहे, परंतु त्याच्या मनात साचलेल्या प्रश्नांचा डोंगर अजूनही अफाट होता. त्याने आपले हस्त जोडले आणि अत्यंत नम्रतेने आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. हे सिद्ध महामुनी, मी एक सामान्य संसारी जीव आहे, पण माझ्या नशिबाने मला एका अशा कुळात जन्म दिला जिथे पिढ्यानपिढ्या केवळ दत्त नामाचा गजर झाला आहे. माझे पूर्वज सायनदेव, ज्यांच्यावर साक्षात श्री नृसिंह सरस्वतींची अफाट कृपा होती. महाराज, मी लहानपणापासून ऐकत आलो आहे की श्रीगुरूंनी सायनदेवांना वचन दिले होते की त्यांच्या वंशावर त्यांची कृपादृष्टी सदैव राहील. पण मग माझ्याच नशिबी ही वणवण का? मला या संसाराचा वीट आला आहे, जिथे पहावे तिथे केवळ स्वार्थ, कपट आणि अधर्माचा सुळसुळाट दिसतो. लोक म्हणतात की वेडा झाला आहेस का, कशाला त्या संन्यासाच्या मागे धावतोस? पण त्यांना काय ठाऊक की या मनाला लागलेली तहान केवळ श्रीगुरूंच्या चरणांमध्येच शमणार. नामधारकाचा आवाज थरथरत होता. त्याने पुढे सांगितले की त्याने कशाप्रकारे आपल्या गृहाचा त्याग केला, आपल्या बालकांना काळजावर दगड ठेवून मागे सोडले आणि केवळ एका ध्यासापायी तो गाणगापूरच्या दिशेने निघाला. महाराज, वाटेत मला वाटले की मी मरेन. भूक, तहान आणि थकव्यामुळे माझे शरीर कोलमडले होते, पण तरीही मी आलो, कारण मला साक्षात त्या परब्रह्माचे चरित्र ऐकायचे आहे. मला सांगा महाराज, श्रीगुरूंनी या कलियुगात अवतार का घेतला, त्यांनी भक्तांसाठी कोणत्या लीला केल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासारख्या पामराला ते कधी दर्शन देतील? मी अयोग्य आहे का? माझ्या भक्तीत काही उणीव आहे का? नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींच्या वदनावर एक दैवी हास्य उमटले. त्यांनी नामधारकाचा हस्ता आपल्या हातात घेतला. त्यांचा तो स्पर्श एखाद्या आश्वासनासारखा होता. वत्सा नामधारका, मुनी अत्यंत वजनदार पण प्रेमळ आवाजात म्हणाले, तुझ्या मनात इतकी व्याकुळता आहे, हेच तुझ्या शुद्ध भक्तीचे प्रमाण आहे. तू स्वतःला अयोग्य मानतोस, हाच तुझा सर्वात मोठा गुण आहे, कारण जोपर्यंत मी पण जिवंत असते तोपर्यंत गुरु भेटत नाहीत. तू तुझ्या अहंकाराचा आणि संसाराचा जो त्याग केलास तोच तुझ्या उद्धाराचा मार्ग आहे. अहंकार सोडून शरण जाई, गुरुकृपा मग पावसी ठाई. मुनींनी त्याला समजावले की सायनदेवांच्या पुण्याईमुळेच त्याला आज हे दर्शन लाभले आहे. हे बघ नामधारका, गुरु कधीही कोणाचा त्याग करत नाहीत, ते तर भक्ताच्या एका हाकेसाठी सदैव सज्ज असतात. तू विचारलेस ना की त्यांनी अवतार का घेतला, तर त्याचे उत्तर कलियुगाच्या या भयानक परिस्थितीत लपलेले आहे. जेव्हा मानवाची बुद्धी भ्रष्ट होते, जेव्हा धर्म केवळ नावापुरता अवशिष्ट राहतो, तेव्हा साक्षात दत्तात्रेयांना नृसिंह सरस्वती रूपाने यावे लागते. ते आले आहेत केवळ तुला आणि तुझ्यासारख्या कोट्यावधी व्याकुळ जीवांना आधार देण्यासाठी. तुझे दुःख आता संपुष्टात आले आहे असे समज, कारण तू आता सुरक्षित हातांमध्ये आहेस. सिद्धमुनींच्या त्या शब्दांनी नामधारकाच्या अंतःकरणात एक विलक्षण शांती प्रस्थापित केली. त्याला असे वाटले की जणू अनेक वर्षांपासून चालणारा त्याचा तो रणरणत्या उष्णतेतील प्रवास आता संपुष्टात आला आहे आणि तो एका शीतल छायेत विसावला आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला. त्याच्या नेत्रांतील ते तडफडीचे अश्रू आता शांत झाले होते आणि त्या जागी श्रद्धेचा एक स्थिर प्रकाश चमकू लागला होता.
त्याला जाणवले की ज्या श्रीगुरूंना तो बाहेर शोधत होता त्यांचे अस्तित्व केवळ देहापुरते मर्यादित नाही, तर ते या सिद्धमुनींच्या वाणीतून, या संगमाच्या वाऱ्यातून आणि स्वतःच्या श्वासातून त्याला साथ घालत आहेत. त्याला आता खात्री पटली होती की त्याचे जीवन व्यर्थ जाणार नाही. मुनींचे ते आश्वासन त्याच्यासाठी केवळ शब्द नव्हते, तर तो साक्षात भगवंताने दिलेला कौल होता. तो क्षण इतका पवित्र होता की निसर्गानेही आपली हालचाल थांबवली होती. नामधारकाच्या मनात आता कोणताही प्रश्न उरला नव्हता. अवशिष्ट होती ती केवळ ऐकण्याची ओढ. त्याला आता कळाले होते की तो आता एकटा नाहीये. साक्षात श्रीगुरूंचा हस्त सिद्धमुनींच्या रूपात त्याच्या पाठीवर आहे. त्याच्या आत्म्याला जणू पंख फुटले होते. आता मी धन्य झालो, हा भाव त्याच्या रोमरोमात भिनला होता. मुनींनी नामधारकाच्या वदनावरील तो बदल पाहिला आणि त्यांना समाधान वाटले. त्यांनी नामधारकाला जवळ घेतलेल्या एका कुशासनावर बसवले. नामधारका, मुनी पुन्हा सांगू लागले, आता तुझे चित्त एकाग्र कर. तू ज्या चरित्राचे श्रवण करण्याची विनंती केली आहेस ते केवळ एक कथा नाही, ते एक महान शक्तिचक्र आहे. या चरित्राच्या प्रत्येक अध्यायात एक वेगळा मंत्र दडलेला आहे. जो भक्त हा ग्रंथ श्रद्धेने ऐकतो त्याचे ऐहिक आणि पारलौकिक असे दोन्ही कल्याण होते. तू सायनदेवांचा वंशज आहेस, त्यामुळे तुला हे चरित्र सांगणे हे माझे कर्तव्यच आहे. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले की श्रीगुरूंच्या अवताराचे रहस्य उलगडण्यापूर्वी त्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार कसा झाला आणि तिथून नृसिंह सरस्वतींचा हा प्रवास कसा आरंभ झाला हे समजणे आवश्यक आहे. मुनींच्या वाणीत आता एक वेगळाच जोश होता. ते सांगत होते की हा अवतार केवळ मानवी रूपातील एक संत नसून तो साक्षात सृष्टीचा नियंता आहे. नामधारक आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या मनातली सर्व वादळे शमली होती. त्याने ठरवले की आता सिद्धमुनी जे सांगतील ते तो आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कायमचे साठवून ठेवेल. त्याने मुनींच्या चरणांना पुन्हा एकदा वंदन केले आणि म्हणाला, महाराज, मी सज्ज आहे. माझी सर्व इंद्रिये आता तुमच्या वाणीकडे लागली आहेत. कृपया मला ते अमृत पाझा, ज्याने माझे हे मरणोत्तर जीवन सार्थ होईल. सिद्धमुनींनी आता श्रीगुरूंच्या अवताराचे ते गूढ रहस्य उलगडण्यास सुरुवात केली होती. कथेचा खरा आणि दिव्य प्रवास आता इथूनच आरंभ होणार होता. मुनींनी सुरुवातीला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकात्मिक शक्तीचं वर्णन करायला घेतले. कलियुगातील तारणहार कसा प्रकट झाला हे जाणून घेण्यासाठी नामधारक आता एका नवीन विश्वात प्रवेश करणार होता. पण श्रीगुरूंच्या अवताराचे ते पहिले गुपित काय होते? साक्षात दत्तात्रेयांनी नृसिंह सरस्वती रूपानेच का प्रकट व्हावे असे ठरवले? आणि सिद्धमुनींनी श्रीगुरूंसोबत घालवलेले ते क्षण कसे होते? या दिव्य रहस्यांचा उलगडा आता उत्तरवर्ती भागात होणार होता. सिद्धमुनींनी आपल्या जटा सावरल्या आणि नामधारकाच्या नेत्रांत नेत्र घालून बोलायला सुरुवात केली. वत्सा नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहेस तो या ब्रह्मांडाचा सर्वात मोठे गुपित उलगडणारा प्रश्न आहे. श्रीगुरू कोण आहेत, ते या पृथ्वीवर काय येतात, हे समजण्यासाठी तुला आधी हे जाणून घ्यावे लागेल की दत्त हे केवळ एक नाम नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी सृष्टीच्या कणाकणात सामावलेली आहे. जेव्हा या कलियुगाचा अंधार मानवी बुद्धीला ग्रासून टाकतो तेव्हा साक्षात परब्रह्म सगुण रूपात प्रगट होते. पण लक्षात ठेव, हा अवतार रक्तमांसाचा देह धारण करून आला असला तरी तो काळाच्या पलीकडचा असतो. मुनींचा आवाज आता अधिक गंभीर आणि तेजस्वी झाला होता. त्यांनी सांगितले की दत्तात्रेयांचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. पेठापूरच्या त्या पावनभूमीवर जेव्हा त्यांनी जन्म घेतला तेव्हा साक्षात निसर्गानेही त्यांचे स्वागत केले होते. श्रीपाद श्रीवल्लभ हे केवळ 24 वर्ष या पृथ्वीवर राहिले, पण त्यांनी भक्तीची जी मुहूर्तमेढ रोवली ती आजही कुरवपूरच्या संगमावर अनुभवता येते. पण नामधारका, मुनी पुढे सांगू लागले, श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा त्यांनी वचन दिले होते की मी पुन्हा येईन. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठीच कारंजा नगरीत नृसिंह सरस्वती या नावाने साक्षात दत्तप्रभूंचा दुसरा अवतार झाला. हे अवतार का होतात? कारण कलियुगातील मानवाचे आयुष्य अल्प आहे, त्याची शक्ती क्षीण आहे आणि त्याची संकटे अफाट आहेत. नृसिंह सरस्वतींनी संन्यास धर्म स्वीकारला आणि अवघ्या जगाला दाखवून दिले की त्याग आणि तपश्चर्या हीच मोक्षाची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांनी औदुंबर, नरसोबाची वाडी आणि शेवटी या गाणगापूर क्षेत्रात राहून आपल्या लीलांनी भक्तांचा उद्धार केला. तू विचारलेस ना की सिद्धमुनींचे त्यांच्याशी काय नाते आहे? तर ऐक, मी त्यांचे केवळ शिष्य नाही, तर त्यांच्या पावलांच्या धुळीतील एक कण आहे. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांच्यासोबत वाडीच्या अरण्यात आणि गाणगापूरच्या संगमावर मी काळ घालवला आहे. त्यांच्या एका दृष्टीत काय ताकद होती हे शब्दात सांगणे अशक्य आहे. मुनींच्या वाणीत आता एक वेगळाच वेग आला होता. ते सांगत होते की श्रीगुरु चरित्र हा केवळ एक ग्रंथ नाही, तर ते एक शब्दास्त्र आहे. कलियुगातील दोषांना जाळून टाकण्यासाठी श्रीगुरूंनी स्वतः हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांच्या माध्यमातून जगासमोर आणला आहे. या ग्रंथाचे महात्म्य असे आहे की जो भक्त याचे 7 दिवसांचे पारायण करतो त्याचे 7 जन्मांची पापे नष्ट होतात. यात केवळ कथा नाहीत, तर यात जीवनाचे शास्त्र आहे. गुरुचरित्र वाचे जो नित्य नेमस्त, धन्य तो भक्त सुखी होईल. आजारी मानवाला आरोग्य, निर्धनाला धन आणि निपुत्रिकाला पुत्र देण्याची ताकद या चरित्रात आहे. पण हे फल तेव्हाच मिळते जेव्हा तू या ग्रंथाला गुरु मानतोस. याचे नियम आहेत, पण त्याचे फल त्याहूनही मधुर आहे. श्रीगुरूंनी स्वतः सांगितले आहे की मी या ग्रंथरूपाने सदैव भक्तांच्या पाठीशी असेन. म्हणजे जेव्हा तू हा ग्रंथ वाचतोस तेव्हा प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती तुझ्यासमोर आसनस्थ असतात. हे रहस्य केवळ काही भाग्यवान जीवांनाच ठाऊक आहे आणि आज तू त्यातील एक झाला आहेस. सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले की श्रीगुरूंच्या लीला या केवळ चमत्कारांसाठी नव्हत्या, तर त्या मानवी अहंकार तोडण्यासाठी होत्या. कलियुगात लोक विज्ञानाच्या नावाखाली धर्माची थट्टा करतील, पण जेव्हा विज्ञानाचे हस्त टेकतील तिथे श्रीगुरूंची कृपा आरंभ होईल. तुला वाटते ना की तुझे दुःख मोठे आहे, पण या चरित्रात अशा कथा आहेत जिथे मृत्यूच्या दाढेतून भक्तांना परत आणले गेले आहे.
केवळ भक्तीच्या एका हाकेवर श्रीगुरू धावून आले आहेत. मग तो सायनदेव असो किंवा एखादा सामान्य रजक असो, श्रीगुरूंनी कोणातही भेदभाव केला नाही. त्यांनी केवळ भक्तीचे वजन पाहिले. मुनी सांगत होते आणि नामधारकाचा प्रत्येक रोम उभा राहत होता. त्याला आता जाणवू लागले होते की तो एका अशा शक्तीच्या संपर्कात आला आहे जिची व्याप्ती संपूर्ण विश्वावर आहे. सिद्धमुनींनी काही क्षणांसाठी आपले बोलणे थांबवले. त्यांनी नामधारकाच्या हातावर आपला हस्त ठेवला. मुनींच्या नेत्रातून आता आनंदाश्रू वाहू लागले होते. ते अत्यंत धीम्या आणि कंपित स्वरात म्हणाले, नामधारका, ज्याला जीवनात एकदा गुरु भेटले त्याला त्रिभुवनाचे ऐश्वर्य प्राप्त झाले असे समज. गुरु म्हणजे काय असतात हे तुला तेव्हाच कळेल जेव्हा तू सर्व काही सोडून त्यांच्या चरणी लीन होतोस. मला आजही आठवते जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्या क्षणी मला जाणवले की माझे इतक्या जन्मांचे भटकणे आता संपुष्टात आले आहे. जेव्हा ते आपल्या हाताने भक्ताच्या डोक्यावर हस्त ठेवतात ना, तेव्हा स्वर्गातील सर्व सुखे फिकी वाटू लागतात. तो स्पर्शच सांगून जातो की मी तुझा आहे आणि तू माझा आहेस. ज्याला गुरु भेटले त्याला मरणाचे भय राहत नाही, कारण त्याला ठाऊक असते की आपला हस्त साक्षात जगन्नाथाने धरला आहे. मुनींच्या या शब्दांनी नामधारकाच्या अंतःकरणात एक विलक्षण कृतज्ञतेची लाट उसळली. त्याला असे वाटले की जणू या विश्वातील सर्व प्रश्नांचे उत्तर त्याला प्राप्त झाले आहे. त्याच्या नेत्रांसमोरून त्याचा तो खडतर प्रवास, ते रक्ताळलेले पद, ती भूक आणि तहान, सर्व काही एका धुक्यासारखे पुसले गेले. त्याला जाणले की ज्या गुरूंच्या शोधात तो होता ते तर त्याच्या इतके जवळ आहेत की त्याच्या श्वासाची जाणीवही त्यांना आहे. हा प्राप्तीचा आनंद शब्दांत मांडता येणारा नव्हता. तो केवळ एक अनुभव होता, एक शुद्ध, सात्विक आणि दैवी अनुभव. नामधारकाला आता कशाचीही भीती उरली नव्हती. त्याला कळाले होते की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे केवळ गुरुचरित्र आणि गुरुभक्ती. त्या शांत निळ्या प्रकाशात नामधारकाचा आत्मा आता पूर्णपणे उजळून निघाला होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ प्राप्त झाला होता. मुनी पुन्हा एकदा कथेच्या वेगाकडे वळले. त्यांनी नामधारकाच्या वदनावरील तो शांत भाव पाहिला आणि स्मितहास्य केले. आता नामधारका, तुझी पात्रता सिद्ध झाली आहे. तू केवळ कथा ऐकण्यासाठी आलेला प्रेक्षक नाहीस, तर तू या ज्ञानाचा वारसदार झाला आहेस. श्रीगुरूंच्या अवताराचे हे रहस्य तुला आता कळले आहे. पण या रहस्याची सुरुवात कुठून झाली, हे विश्व कसे निर्माण झाले आणि या सृष्टीच्या उत्पत्तीचा श्रीगुरूंच्या शक्तीशी काय संबंध आहे, हे जाणून घेतल्याशिवाय तुला या चरित्राचा गाभा कळणार नाही. ब्रह्मादेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हाही त्याला अहंकाराने ग्रासले होते. त्या अहंकाराचे हरण कसे झाले हे तुला द्वितीय अध्यायात ऐकायला मिळेल. मुनींनी सांगितले की श्रीगुरु चरित्र हे केवळ नृसिंह सरस्वतींचे चरित्र नाही, तर ते दत्त या तत्वाचे पूर्ण दर्शन आहे. या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही एक सिद्ध मंत्र आहे. तू जेव्हा हा ग्रंथ ऐकशील तेव्हा तुला केवळ कथा कळणार नाहीत, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचे उत्तर तुला प्राप्त होत जाईल. कलियुगातील मानवासाठी हा ग्रंथ म्हणजे एक संरक्षक कवच आहे. ज्याच्या गृहात हा ग्रंथ आहे तिथे दरिद्रता, पीडा आणि अकाल मृत्यू कधीच येत नाही. पण यासाठी तुला संयम आणि श्रद्धा ठेवावी लागेल. सिद्धमुनींनी आता नामधारकाच्या मनाची तयारी पूर्ण केली होती. निशा आता अधिक गडद झाली होती, पण संगमाच्या परिसरात एक विलक्षण चैतन्य सळसळत होते. मुनींनी आपले नेत्र मिटले आणि काही क्षण ध्यानस्थ झाले. नामधारकही त्यांच्यासमोर एकाग्र होऊन आसनस्थ झाला. त्याला आता ओढ लागली होती ती सृष्टीच्या उत्पत्तीची आणि ब्रह्मादेवाच्या त्या कथेची. त्याला कळले होते की हा तर केवळ आरंभ आहे. श्रीगुरुचरित्राचा खरा गाभा तर आता इथूनच आरंभ होणार होता. सिद्धमुनींची वाणी आता एका दिव्य समारोपाकडे वळली होती. भीमा अमरच्या संगमाचा तो परिसर आता केवळ एक भौगोलिक स्थान राहिला नव्हता, तर ते ज्ञान आणि भक्तीच्या मिलनाचे केंद्र बनले होते. मुनींनी नामधारकाकडे पाहिले, ज्याचा चेहरा आता एखाद्या शांत तलावासारखा प्रसन्न दिसत होता. नामधारका, मुनींचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत अधिकच स्पष्ट ऐकू येत होता. नामधारका, हा जो प्रथम अध्याय तू आता माझ्या मुखातून ऐकलास तो श्रीगुरु चरित्राचा केवळ प्रारंभ नाही, तर या महान ग्रंथाचा पाया आहे. याला मंगलाचरण म्हणतात. जसे कोणत्याही शुभकार्यापूर्वी आपण गणपतीचे पूजन करतो, तसे या अध्यायाने तुझ्या जीवनातील अमंगलाचा नाश केला आहे. जो भक्त या प्रथम अध्यायाचे एकाग्रतेने श्रवण करतो किंवा पठण करतो त्याला सिद्धमुनींच्या आशीर्वादाचा आणि श्रीगुरूंच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा लाभ होतो. तुझे मन आता शुद्ध झाले आहे, तुझी बुद्धी आता स्थिर झाली आहे. आता तू त्या दिव्य कथा ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाला आहेस, ज्या कलियुगातील मानवासाठी मोक्षाचा मार्ग प्रशस्त करतात. नामधारका आता पूर्णपणे शांत झाला होता. त्याच्या मनात आता कोणताही संशय नव्हता, कोणतीही भीती नव्हती. त्याने आपले आसन सावरले आणि सिद्धमुनींच्या चरणांकडे पाहत आपले दोन्ही हस्त जोडले. मुनींनी प्रथम अध्यायातील ओव्यांचा सारांश सांगताना स्पष्ट केले की मानवी जीवनात गुरुचे महत्त्व काय आहे. गुरुविण न मिळे ज्ञान, गुरुविण न सुटे बंधन. या उक्तीप्रमाणे नामधारकाचा हा प्रवास आता केवळ एका भक्ताचा राहिला नव्हता, तर तो एका साधकाचा झाला होता. प्रथम अध्यायाची फलश्रुती सांगताना मुनींनी सांगितले की जो हा अध्याय भक्तिभावाने वाचतो त्याच्या गृहातील वास्तुदोष, ग्रहपीडा आणि मानसिक क्लेश दूर होतात. इतकेच नाही तर त्याला श्रीगुरूंच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नामधारकाने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला जाणवले की त्याच्या हृदयातील ओझे आता पूर्णपणे उतरले आहे. प्रथम अध्यायाचा हा समारोप होता, पण ही एका मोठ्या प्रवासाची नांदी होती. सिद्धमुनींनी आता नामधारकाला अग्रिम प्रवासाची कल्पना द्यायला सुरुवात केली. नामधारका, आता इथून पुढे तू अशा कथा ऐकशील ज्या तुझ्या कल्पनेपलीकडच्या आहेत. द्वितीय अध्यायात आपण पाहणार आहोत की या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. जेव्हा काहीच नव्हते, केवळ अंधार होता, तेव्हा साक्षात परब्रह्माने ही सृष्टी कशी निर्माण केली आणि सृष्टीचा रचयिता असलेल्या ब्रह्मदेवाला जेव्हा आपल्या सत्तेचा गर्व झाला तेव्हा साक्षात श्रीगुरूंनी म्हणजेच दत्तप्रभूंनी त्याचा गर्व कसा हरण केला. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेव शक्तींच्या एकात्मिक रूपाचे रहस्य द्वितीय अध्यायात दडलेले आहे. तू आता तुझे मन अधिक एकाग्र कर, कारण इथून पुढे प्रत्येक शब्द तुला एका नवीन सत्याकडे घेऊन जाईल. नामधारकाची जिज्ञासा आता शिगेला पोहोचली होती. त्याला आता केवळ ऐकायचे होते, समजून घ्यायचे होते आणि श्रीगुरूंच्या चरणी स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यायचे होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर रात्रीच्या त्या निवांत प्रहरी नामधारकाच्या मनात एक विलक्षण समाधानाची लहर उमटली. त्याला आता कशाचीही भीती वाटत नव्हती, ना मृत्यूची, ना संसाराची, ना भविष्याची.
त्याला जाणले की ज्या हातांनी साक्षात सृष्टीला आधार दिला आहे त्याच हातांनी आज माझे हस्त धरले आहेत. तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आता त्याच्या अनुभूतीत उतरला होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वात एक प्रकारची हलकी जाणीव होऊ लागली, जणू काही त्याचे शरीर आता केवळ हाडामांसाचे नसून ते एका दैवी प्रकाशाचे बनले आहे. सिद्धमुनींच्या सानिध्यात त्याला जो थंडावा मिळत होता तो एखाद्या मातेच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेपेक्षाही मोठा होता. त्याच्या मनातील विचारांची चक्रे आता थांबली होती. त्याला जाणले की भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, तर भक्ती म्हणजे असणे. श्रीगुरूंच्या अस्तित्वात स्वतःचं अस्तित्व विलीन करणे म्हणजेच खरी भक्ती. नामधारकाच्या नेत्रात आता आनंदाश्रू नव्हते, तर एक स्थिर आणि तेजस्वी चमक होती. तो प्राप्तीचा आनंद आता त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनला होता. त्याला खात्री पटली होती की आता मार्ग कितीही खडतर असला तरी त्याचे गुरुदेव, त्याचे सिद्धमुनी त्याला कधीही एकटे सोडणार नाहीत. या शांततेत एक असे सामर्थ्य होते ज्याने नामधारकाच्या संपूर्ण आयुष्यातील संघर्षाला एक आयख दिला होता. तो आता केवळ एक व्यक्ती राहिला नव्हता, तर तो साक्षात गुरुतत्वाचा एक अंश झाला होता. ही ती अखंड शांती होती जिच्या शोधात ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. सिद्धमुनींनी आपले नेत्र उघडले आणि नामधारकाकडे पाहून स्मितहास्य केले. वत्सा, आता निशा संपुष्टात येत आहे आणि नवचैतन्याचा उदय होत आहे. प्रथम अध्यायाचे हे अमृत प्राशन केल्यानंतर आता तुझी बुद्धी अधिक प्रगल्भ झाली आहे. द्वितीय अध्यायातील सृष्टी उत्पत्तीची कथा ऐकण्यासाठी तू पूर्णपणे पात्र झाला आहेस. लक्षात ठेव, श्रीगुरु चरित्र हा केवळ वाचायचा ग्रंथ नाही, तर तो जगायचा मार्ग आहे. तुझ्या धैर्याने इथपर्यंत आलास, तेच धैर्य तुला शेवटपर्यंत घेऊन जाईल. श्रीगुरूंचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. नामधारकाने पुन्हा एकदा मुनींच्या चरणांवर मस्तक टेकवले. त्याला आता ओढ लागली होती ती उद्याच्या सूर्याची आणि त्यासोबत येणाऱ्या नवीन ज्ञानाची. प्रथम अध्यायाचा प्रभाव नामधारकाच्या मनावर इतका खोलवर झाला होता की त्याला आता संपूर्ण ब्रह्मांड श्रीगुरुमय दिसू लागले होते. वृक्षांची पाने, सरितेचा प्रवाह आणि आकाशातील तारे या सर्वांमध्ये त्याला केवळ श्रीगुरूंचेच रूप दिसत होते. सिद्धमुनींनी नामधारकाला आशीर्वाद दिला आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगितले, पण नामधारकाच्या नेत्रातून निद्रा उडाली होती. त्याला केवळ श्रीगुरूंच्या लीलांचे चिंतन करायचे होते. प्रथम अध्यायातील ती मंगलाचरणाची शक्ती त्याच्या अंतर्मनात सतत घुमत होती. या अध्यायाचा बोध हाच होता की जेव्हा आपण पूर्ण शरणागतीने ईश्वराकडे जातो तेव्हा ईश्वर स्वतः आपली जबाबदारी स्वीकारतो. नामधारकाच्या आयुष्यात आता हाच मोठा बदल घडला होता. त्याने स्वतःची जबाबदारी श्रीगुरूंच्या चरणी सोडून दिली होती. कथेचा हा भाग इथेच विराम घेतो, पण समस्त श्रोतृवर्गाच्या मनात आणि नामधारकाच्या हृदयात एका नवीन जिज्ञासेची ठिंगी प्रदीप्त करून गेला. श्रीगुरुचरित्राचा हा दिव्य प्रवास आता खऱ्या धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. आत्मा हा नित्य, शाश्वत आणि अविनाशी आहे. देह बदलतो पण आत्मा नाही. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 20. ओम नमः शिवाय.